नमस्कार, यमन फिल्म्समध्ये मी सचिन कुलकर्णी आपलं स्वागत करतो। आज आपण सांगली येथे होत असलेल्या फोटो एक्सपो इथं आलेलो आहोत आणि या एक्सपोमध्ये नेमकं काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे, काय काय खरेदी करता येणार आहे या संदर्भात आपण आता माहिती घेऊया। हा रजिस्ट्रेशन काउंटर आहे। इथे आपल्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल। ऑनलाईन पण QR कोडद्वारे आपण रजिस्ट्रेशन करू शकतो आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला या एक्सपोमध्ये एंट्री मिळते। सोनी, कॅनॉन, निकॉन आणि कॅमेऱ्याच्या जवळपास सर्व कंपन्या इथं त्यांचे स्टॉल आहेत। त्याचबरोबर पॅनासॉनिक आणि कॅमकॉर्डरच्या जे कंपनी आहेत त्यांचे सुद्धा स्टॉल आहेत। आत गेल्यानंतर आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे बघूया। सेमिनार चालू आहेत। वेगवेगळ्या मिनिटाचे इथे सेमिनार देखील चालू आहेत फोटोग्राफर बांधवांसाठी। सुरुवातीलाच आपल्याला इथं हुंदाईचा एक स्टॉल दिसतोय सेल्सचा। ॲक्च्युली आजकाल बरेचसे फोटोग्राफर हे 4 व्हीलर गाड्या खरेदी करतात, त्यामुळं कदाचित तिथं लावला असेल। खरेदी करताच इथं आपल्याला एक निकॉनचा स्टॉल दिसतोय जो ॲक्च्युली स्टुडिओ आहे आणि इथे आपण कॅमेऱ्याचे कॅमेरा हाताळण्याची इथे यंत्रणा दिलेली आहे। आपण इथे प्रत्येक कॅमेरा लेन्स हाताळून आपण त्याच्या चेक करू शकतो, टेस्ट करू शकतो की प्रत्येक कॅमेरा कसा आहे, त्याचे सेटिंग्स कसे आहेत, लेन्स कोणते कोणते आहेत या संदर्भात आपण इथे माहिती घेऊ शकतो, हाताळूनही बघू शकतो। सन आर्ट स्टुडिओचे सरासर इथे आहेत, सगळ्यांना चेअरअप करतायत आणि मॉडेल पण आहेत ज्यामुळे आपल्याला कॅमेऱ्यातून फोटो काढून लगेच त्याचा रिझल्ट पण चेक करता येतो। एक्झिबिशनला व्हिजिट केलेले काही फोटोग्राफर आणि हे जे एक्झिबिशन आहे त्याचे ऑर्गनायझर असलेले श्रीकांत भाई ते आपल्यासोबत आहेत। सर या इकडे साईडला लोकांना दिसलो आपल्यामुळे। नमस्कार, सांगली फोटो व्हिडिओ एक्सपो तर्फे मी तुम्हाला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आज इथं पश्चिम महाराष्ट्रातनं सातारा, सांगली, कोल्हापूर, विशेषतः पंढरपूर येथून बहुसंख्येने फोटोग्राफर मित्र आमचे आलेले आहेत, व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर आणि भगिनीसुद्धा यामध्ये आता बऱ्याच प्रमाणे चांगलं काम करत आहेत, त्याही आल्या आहेत। इथे नामवंत लोकांचं मेंटॉर लोकांचं व्याख्यान फ्री आहे, त्यांचं टीचिंग फ्री आहे। त्याच्यानंतरनं इथं अनेक कंपन्याच्या सोनी, निकॉन, कॅनॉन या नामवंत कंपन्यांचे चांगले चांगले स्टॉल्स आहेत। 67 स्टॉल्स आहे याच्यामध्ये। तुम्हाला याच्यामध्ये बेबी प्रॉप्स, कॅमेरा ॲसेसरीज, व्हिडिओ कॅमेरा ॲसेसरीज, सॉफ्टवेअर हे सगळे तुम्हाला बघता येतील, टच अँड फील करता येतील। त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला नामवंत लोकांचं प्रशिक्षण फ्री आहे। निकॉन, कॅनॉन, सोनीचं सर्व्हिस येथे सेंटर फ्री आहे। तर सर्वांनी आपल्या फोटोग्राफर बांधवांनी, भगिनींनी यावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि विशेष ऑफर्स आहेत याच्यामध्ये, तिथे ऑफर्सचा लाभ घ्यावा। रोज ऑफर्स आहे याच्यामध्ये आणि ईच आणि एव्हरी प्रत्येकाला ऑफर्स आहेत। तर सर्वांनी मी एक विनंती करेल, या आणि हा आपला तुमचाच कार्यक्रम आहे, हा यशस्वी करा। थँक्यू। नमस्कार, मी प्रवीण पुकाळे, पंढरपूरनं। आज आम्ही एक दोघं नाही तर आम्ही शेकडोच्या संख्येने आज पंढरपूरनं इथं उपस्थित राहिलो। प्रत्येक स्टॉलला व्हिजिट केलं, निकॉनचे असतील, गोडॉक्सचे असतील। तर बरंच काही नवीन शिकण्यासारखं पण आहे, बघण्यासारखं पण आहे आणि तुम्ही नक्कीच, उद्याचा शेवटचा दिवस आहे, मी आशा करतो की नक्कीच उद्या तुम्ही व्हिजिट करचाल। द सन ऑफ स्टुडिओनं अतिशय चांगलं नियोजन केलं, त्याबद्दल पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीनं आम्ही त्यांचे आभार मानतो। इथे सोनीचा एक स्टॉल आहे। सोनीचे जवळपास सगळे कॅमेरे आणि लेन्सेस इथे उपलब्ध आहेत। हे पण आपण हाताळून बघू शकतोय आणि प्रत्यक्ष मॉडेल इथे उभे असल्यामुळं आपण त्याचे फोटो काढून चेक करू शकतोय, कॅमेरे हाताळू शकतोय, प्रत्येक लेन्स आपण इथे बघू शकतोय। सोनीचे कॅमकॉर्डर असतील किंवा DSLR असतील, सगळे आपण चेक करू शकतोय इथे। ॲक्सेसरीचे पण इथे स्टॉल आहेत, प्रिंटरचा स्टॉल आहे। हा पण प्रिंटरचा स्टॉल आहे। इथं Fujifilmचा प्रिंटर इथं उपलब्ध आहेत वेगवेगळे आणि
इथंचे जे एम्प्लॉई आहेत किंवा सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत ते इथं आपल्याला माहिती सांगतायत. इथे फ्लोचे 360 कॅमेरे इथं उपलब्ध आहेत. हा डिजिटेकचा स्टॉल आहे. डिजिटेकचे ट्रायपॉड असतील, फ्लॅश असतील, स्टुडिओ लाईट्स असतील, LC असतील, वेगवेगळ्या जे ॲक्सेसरीज आहेत डिजिटेकच्या त्या इथं स्टॉल लावलेला आहे. आणि या पण स्टॉलवर जास्त सगळे फोटोग्राफर बांधव आपली त्याची माहिती घेत आहेत. तोशिबाच्या हार्ड डिस्क आणि डाटा स्टोरेज ॲक्सेसरीज सगळ्या इथं उपलब्ध आहेत. हार्ड डिस्क आणि स्टोरेज सिस्टीम इथे अवेलेबल आहेत तोशिबाच्या. क्यूनॅपचे मॅच आहे सर, हे क्यूनॅपचं मॅच आहे. ओके, त्याच्यामध्ये 2 स्लॉट. एक सेकंड. नमस्कार, मी चिंतामणी कुबेर, शताक्ष ऑटोमेशन. शताक्ष ऑटोमेशन हे क्यूनॅप डेटा स्टोरेज आणि तोशिबा एंटरप्राइज हार्ड डिस्क याचे आम्ही डिस्ट्रीब्युटर आहोत महाराष्ट्राचे. मूळ ॲडव्हान्टेज म्हणजे आपण ज्या नंबर ऑफ हार्ड डिस्क किंवा वेगवेगळ्या ठिकाणी डेटा स्टोअर करतो वेगवेगळ्या मशीन्सवर, तर तो पूर्णपणे तुम्हाला ह्या नॅसमध्ये सेंट्रलाइज डेटा स्टोअर करता येतो. 2 TB पासून ते 1000 TB पर्यंत तुम्हाला डेटा स्टोरेजची सोल्युशन आम्ही देतो. रिमोटली हे ॲक्सेस करता येतं, मोबाईलवर ॲक्सेस करता येतं. त्यानंतर ह्याच्यात QMAGI नावाचं एक ॲप्लिकेशन आहे जे फ्री येतं. जसं बॅकअप सॉफ्टवेअर फ्री येतं तसं QMAGI फ्री येतं. याच्यामध्ये तुम्ही पूर्ण AI पॉवर्ड इंजिन त्यात आहे आणि पूर्ण फोटो मॅनेजमेंट यात आहे. प्रत्येक फोटोग्राफरची ही गरज आहे. पुणे, मुंबई किंवा मेट्रो सिटीजमध्ये सगळे फोटोग्राफर्स हे वापरतात. डेटा लॉसची जी भीती आहे ती मुळात ह्याच्यामुळं नाहीशी होते. आणि डेटा मॅनेजेबिलिटी. आणि वी आर हॅव्हिंग आवर ओन टेक्निकल टीम्स. पूर्ण ट्रेनिंग आम्ही देतो, मेंटेनन्स आम्ही देतो आणि वी सी दॅट यू कॅन डू युअर डेटा मॅनेजमेंट कम्फर्टेबली. दॅट इज आवर मोटो. लाईव्ह स्टुडिओचे इथे सगळी यंत्रणा मिळते जेणेकरून आपण मल्टिपल कॅमेरा लाईव्ह करू शकतो. हे लाईव्ह मिक्सर आहेत. लाईट्स वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स आहेत इथे स्टुडिओसाठी किंवा फिल्म मेकिंगसाठी उपयोगी पडणाऱ्या, वेडिंग शूटसाठी उपयोगी पडणाऱ्या लाईट्स आहेत. स्टुडिओ फोटो स्टुडिओ करणाऱ्या सगळ्या फोटोग्राफर बंधूंना सगळ्यात जास्त लागणाऱ्या जे साहित्य आहे ते म्हणजे फोटो प्रिंटिंग पेपर आणि इंक. त्याचा हा स्टॉल आहे. आयडेंटिटी, पासपोर्ट आणि स्टुडिओ फोटोग्राफी करणाऱ्या सगळ्या फोटोग्राफरला ह्या गोष्टीची गरज असते आणि ती नेहमी ते सगळ्यात जास्त खरेदी ह्याच गोष्टीची होत असते. हा सनआर्ट स्टुडिओचाच स्टॉल आहे. इथे सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजे पोर्ट्रेट लाईट अवेलेबल आहेत, हार्ड डिस्क आहेत, अँटीव्हायरस आहेत, इंक आहेत. जे काही फोटोग्राफरला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या कंपनीच्या आहेत. अनेक प्रकारचे स्टॉल आहेत इथं. ॲक्सेसरीजचे आहेत, कॅमेऱ्यांचे आहेत. हा बेनक्यूचे मॉनिटरचा स्टॉल आहे. या एक्झिबिशनसाठी वेगवेगळ्या कंपन्याचे मेंटॉर देखील इथं आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्या जमलेल्या फोटोग्राफर बांधवांना मार्गदर्शन केलेलं आहे. या एक्झिबिशनचे ऑर्गनायझर छोटू सारडा हे आपल्यासोबत आहेत. ते देखील आपल्याला बोलतील आता. नमस्कार, मी सचिन भोर, एक फोटोग्राफी प्रशिक्षक आणि पुण्याहून आलो आहे. सांगलीचं फोटो फेअर 4थं वर्ष आपण पार पाडतो आणि दरवर्षी एक एक टप्पा उंचावत चालला आहे. जे काही नावलौकिक आहे फक्त पश्चिम महाराष्ट्र नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आहे. याचं जे काही आयोजन असतं, नियोजन असतं, अतिशय उत्कृष्ट असतं आणि फोटोग्राफीमधील एक मला वाटतं उत्कृष्ट मेळा हा भरतो. सगळे फोटोग्राफर्स महाराष्ट्रातून अगदी गोव्याहून, कर्नाटकातून इकडे येतात. फोटोग्राफरसाठी खरं तर हे खूप सुंदर आहे की सीझन सुरू होण्याच्या अगोदर आपण प्रिपेअर करत असतो. काय बेस्ट इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे त्याच्यासाठी सगळे स्टॉल्स एकत्र आलेले आहेत आणि मेंटरसुद्धा आलेले आहेत. तर सगळ्यांचं मार्गदर्शन मिळेल आणि एक आपली चांगली खरेदी होईल, इन्व्हेस्टमेंट होईल आणि आपण दिवाळीमध्येच सीझन सुरू होतं त्याच्या तयारीसाठी खूप उत्कृष्ट प्रोग्राम करतात. मी अभिनंदन करतो सांगली फोटो व्हिडिओ एक्सपो जे आयोजित करतात त्यांचं खूप खूप अभिनंदन सर.
धन्यवाद धन्यवाद. मी आत्ता सरांनी बोलल्याप्रमाणे हे जे फोटोग्राफर बंधू आज महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा किंवा आता पुणे मुंबईतून सुद्धा यायला लागलेत. काल एक नागपूरचा ग्रुप आला होता. तर वेगवेगळे फोटोग्राफर बंधू यायला लागलेत. याला मी फोटोग्राफर लोकांची वारीच म्हणेन. कारण आपण आयोजक ऑलरेडी इतकं काटकसरीत उभं करतो तरी एवढं सक्सेस होण्याचं कारण काय, तर आज फोटोग्राफर लोकांचं मनुष्यबळ यायला लागलेलं आहे. काही लोकांचा आर्थिक बळ सपोर्ट मिळतोय. आज वेगवेगळ्या कंपन्या इथं एवढ्या चांगलं प्रेझेंटेशन लहान गावात पश्चिम महाराष्ट्रात द्यायला लागल्यात. तर एकमेकांच्या सहकार्याने ही उभारलेली एक प्रकारची चळवळ, वारी, मेळावा आहे. तर मी परत फोटोग्राफर बंधूंना हे करेन की आवाहन करेन की सगळ्यांनी आज आणि उद्या अजून शेवटचा दिवस आहे. आणि आपण आता इथं पाहू शकतो कॅनॉन, सोनी, निकॉन तिन्ही कॅमेऱ्याच्या वळीनं इथं स्टॉल आणि स्टुडिओ उभे आहेत. त्यामध्ये मॉडेल आणि सगळे त्यांचे कॅमेरे उपलब्ध आहेत, जे तुम्ही हाताळून बघू शकता, प्रत्यक्ष फोटो काढून बघू शकता. ईडीएसचा स्टॉल आहे. इथे ईडीएसचे आता जे काही 9, 10 आणि 11 वर्जन आहेत ते इथं उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे आलेले जे त्याचे प्लगिन्स आहेत ते पण इथं उपलब्ध आहेत. रेडी. असा नेहमी शॉप चालू असतं यांचं काय. आम्ही दरवर्षी येतो. प्रत्येक वेळेस आम्हाला नवीन नवीन काहीतरी पाहायला मिळतं काय. त्या हिशोबाने आम्ही खरेदी करतो. आमच्या व्यवसायात पण सुधारणा होते काय. बोला. आम्ही गेल्या वर्षी यावर्षी आम्ही 100 पंढरपूरनं 100 फोटोग्राफरला घेऊन यायचं व्यवस्था करतो आमचा बशीर शेख. आणि त्याच्यामुळं आम्ही इथं हे सगळं बघायला येतो. तरुण फोटोग्राफर बरोबरच ज्येष्ठ आणि गुरुतुल्य फोटोग्राफर देखील या एक्झिबिशनला येत आहेत आणि त्यांचे अनुभव आपल्याबरोबर शेअर करत आहेत. खूप छान असे इथं प्रतिसाद या एक्झिबिशनला मिळालेला आहे. आलो, एक नंबर वाटलं. सगळे स्टॉल चांगले होते. मी मऊदवरून आलो. सिकंदर शेख, नीलकमल फोटो. विशेष काय वाटलं? विशेष मी फ्रेम बघितले, अल्बम बघितला, प्रिंटर, फ्रेम, अल्बम डिझायनिंग बघितली. नमस्कार. आज या ठिकाणी व्हिडिओ फोटो एक्सपो 2025 सांगलीवाल्यांनी जो भरवला त्याला आम्ही पंढरपूरवाले जवळजवळ 90 मुलं आलो आहोत. या ठिकाणी भेट दिली. अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि या ठिकाणी आम्हाला नवीन नवीन अल्बम्स, नवीन कॅमेरे, सोनीचा कॅमेरा, निकॉनचे कॅमेरे, इतर काही नवीन अल्बम्स बघायला मिळाले. आमच्या जुन्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट फोटो होते, त्यावेळेला रोल फोटोग्राफी होती. रोलमध्ये फक्त 12 फोटो येत होते, 36 फोटो येत होते. पण आता कार्ड, सिम कार्ड वगैरे आल्यामुळं, नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळं त्यामध्ये बदल फार झाले आहेत.
पद्धतीनं आपण पाहिलं की हे जे फोटो व्हिडिओ एक्सपो सांगलीमध्ये सन आर्ट स्टुडिओनं भरवलं होतं, त्याला फोटोग्राफर लोकांचा की वेगवेगळे कॅमेरे असतील, लेन्सेस असतील, ॲक्सेसरीज असतील, अपडेट करण्यासाठी कॅमेरे अपडेट, त्याचबरोबर इथं प्रशिक्षण कार्यक्रम पण आहेत. दिवसभरात फोटोग्राफीचे सेमिनार आहेत, एडिटिंगचे सॉफ्टवेअरचे सेमिनार आहेत, एडिटिंगचे सॉफ्टवेअरसुद्धा इथं उपलब्ध आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत आणि फोटोग्राफर बांधवांनी या एक्झिबिशनला भेट दिलीच पाहिजे असं हे एक्झिबिशन आहे. दरवर्षी असतं, आम्ही दरवर्षी येत असतो. चला तर आता पुढच्या एक्झिबिशनला भेटूया पुढच्या वर्षी. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, जय हिंद.